देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर महिलेने तोडफोड केली आहे। राडेबाज महिलेच्या शोधासाठी आता 4 पोलीस पथकं तैनात आहेत। महिला विनापास मंत्रालयात घुसल्याची देखील आता माहिती समोर आली। डीसीपी प्रवीण मुंडेंच्या नेतृत्वात महिलेचा तपास सुरू आहे। महिलेच्या तोडफोडीनं मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला। मंत्रालयात आणि मंत्रालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। सचिवालय गेटनं महिला मंत्रालयात आल्याची माहिती आहे। मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न मंत्रालयातील फडणवीस यांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आलेली आहे। एका अज्ञात महिलेकडून तोडफोडीचा प्रयत्न करण्यात आलाय। फडणवीसांच्या नावाची पाटी काढून फेकण्यात आली आहे। कार्यालयासमोरील कुंड्यांची ही तोडफोड करण्यात आलेली आहे। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। ही महिला नेमकी कोण आहे, ती मंत्रालयात तिने प्रवेश नेमका कसा केला, विनापास ती मंत्रालयात त्यांनी प्रवेश कसा केला हा प्रश्न होता। राडेबाज महिलेसंदर्भात आता तपास सुरू आहे। डीसीपी प्रवीण मुंडे यांच्या नेतृत्वात महिलेचा तपास सुरू आहे। फडणवीसांच्या कार्यालयाच्या बाहेर या महिलेने तोडफोड केली। मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे। त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न। एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ। काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ। जे काय असेल, आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती, या महिलेची व्यथा आम्ही समजून गृहमंत्र्यांचं कार्यालय सुरक्षित नसेल, गृहमंत्र्यांचं कार्यालय सुरक्षित नसेल तर लाडक्या बहिणींची योजनेवर अरे बाबा, यांच्या काळामध्ये मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात येऊन लोकांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं। शेवटी आपल्या मंत्रालयामध्ये आपण सगळ्यांना एंट्री देतो, कुठली अडवणूक आपल्या मंत्रालयामध्ये नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये कधी लोक पहिल्या मजल्यावरून जाळीवर उडी मारतात, कधी लोक त्या ठिकाणी रोष प्रगट करतात। याचा अर्थ ते काही आपले विरोधक आहे असं नाहीये, त्यांच्या काही अडचणी असतात, त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो। आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर घुसून, मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे आहात। आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली, उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी हाणेल इतका प्रचंड राग या भगिनीच्या मनात आहे। आणि हे लाडकी बहीण म्हणून निर्वत आहे। जरा लाडक्या बहिणींच्या भावना समजा, त्यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात काहीतरी विचार करा। आज ती असुरक्षित असताना समजून हे झालेलं प्रकरण त्यामुळे कदाचित असेल असं मला वाटतं। आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडत आहेत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे। आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत, हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे। त्याच्यामध्ये संबंधित त्या तिकडे सिक्युरिटीला जे त्यावेळेस पोलीस अधिकारी होते सगळे पुरुष पोलीस अधिकारी असल्या कारणाने आणि जी आरोपी आहे ती महिला आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यावेळेस त्या क्षणाला कारवाई करणं योग्य नव्हतं। त्याच्यामुळे आता पण निश्चितपणे CCTV फुटेज आहे आणि योग्य ती कारवाई शासन करेल। सरकार सर्वसामान्यांचं आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला मंत्रालयामध्ये एंट्री आहे। मंत्रालयामध्ये येत असताना काही विरोधकांनी सुरक्षा रक्षकांच्याही कार्यप्रणालीवर शंका त्या ठिकाणी घेतली, परंतु आल्यानंतर जेव्हा पास घेऊन आतमध्ये कुठली बाई किंवा कुठला पुरुष जातो त्यावेळेला पास बघून त्यांना आतमध्ये सोडण्यात येतं। त्यांच्या मनात काय चाललंय हे काही सुरक्षा रक्षकांना कळू शकत नाही। पण इतकं मात्र नक्की आहे की काही वेळामध्येच याची सत्यता जी आहे ती समोर येईल आणि सगळं स्पष्ट होईल। परंतु माझी मागणी आहे की याची सखोल अशी चौकशी करावी। हे कुणाचं षडयंत्र तर नाही आहे ना, याची तपासणी होणं अतिशय क्रमप्राप्त आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।